शिनगाव मार्केट कमिटी स्थापना 1993 साली झाली आणि अत्यंत उत्कृष्ट अशी मार्केट कमिटी चालते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची सोय व्हावी त्यासाठी मार्केट कमिटी सभापती कांताराव जहरा, उपसभापती शिवलेजी, माजी सभापती साहेब देजी, आमचे आदरणीय के शिंदे साहेब, आमचे शिवलेजी पाटील, आमचे तालुक्याचे शिवसेनेचे प्रमुख दिनकरजी आणि सर्व आपण त्याला मंडळ यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो उपक्रम शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे. 140 रुपया कुवा लिटर शेतकऱ्यांना देत आहे. त्याचबरोबर फवारणीचे यंत्रसुद्धा कधी गावात शेतकऱ्यांना देण्याचा उपक्रम त्यांनी हाती घेतलेला आहे आणि मार्केट कमिटी अत्यंत चांगल्या प्रकारची चालावी त्यासाठी संचालक मंडळ प्रतिबद्ध आहे आणि सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी सुद्धा त्यांच्यासोबतच आहे. मार्केट कमिटीने ठराव घेतलेला आहे आम्हाला सोयाबीनचं नाफेडचं केंद्र मिळावं त्यासाठी सुद्धा मी नाफेडच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांना हे नाफेडचं केंद्र देण्यात येणार आहे. त्याबरोबर रस्त्याची मागणी आपण केली आहे की काय मार्केट आपल्या नगर परिषदेच्या फंडातून आपण त्या टाकली होती पैसे तर ते नगर परिषदेला काय तुम्हाला देता येत नाही का तर ही संस्था वेगळी आहे म्हणून आमदार फंडातून आपल्याला देता आले तर 20 लाख रुपये आम्ही आपल्याला देणार. हिंगोली मार्केट कमिटीला आम्ही फिल्टरसाठी 10 लाख रुपये दिले होते पण ते वापस इथे दिले होते वापस केलं होतं वापस गेले आपण शासनाकडे पाठवलं होतं शासनाकडे वापस आलं म्हणून आपण या पणन महामंडळातूनच आपल्याला इथल्या सुविधा आपल्याला बिना कर्ज घेता कशा घेता येईल त्यासाठीचा प्रयत्न आपण करूया. आमचे पणन मंत्री यांच्याकडे जाऊन पणनचे सचिव यांच्याकडे जाऊन इथल्या ज्या सुविधा आपल्याला कमी आहेत त्या सुविधा पूर्ण करण्याचं काम निश्चित रूपानं मी करणार आहे. शेतकऱ्याची मार्केट कमिटी चांगल्या प्रकारची चालावी त्या सुविधा लोकांना मिळाव्या त्यासाठीचा आमचाही प्रयत्न राहील. पुनश्च एकदा आज जो कार्यक्रम हाती घेतला राष्ट्रीय बोर्डाने तुमच्या त्या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो आणि आम्हाला इथे बोलावलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल सभापती आणि त्यांचे संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त करतो. आणि बाजार समिती शेनगाव यांच्या वतीनं शेतकऱ्यासाठी aqua fresh कंपनीचा वॉटर फिल्टर आणि शेतकऱ्यासाठीच पंप आपला फिल्टर पंप असं दोन्ही म्हणजे स्वस्त आणि एकदम कमी दरात शेतकऱ्यासाठी उपलब्ध केलेला आहे. खरं जर म्हणलं तर शेतकऱ्याचीच कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे शेतकरी संस्था आहे आणि या संस्थेमध्ये खरंच का शेतकऱ्यासाठी काहीतरी आपण केलं पाहिजे असं आमचं संचालक मंडळ असत मी सभापती असत किंवा आमचे उपसभापती बाळासाहेब बोले असतील आणि सर्वांनी विचार केला किंवा शेतकऱ्यासाठी आपण कुठेतरी काहीतरी केलं पाहिजे म्हणून खरं जर हे असा निर्णय घेतला. खरं जर म्हणलं तर प्रत्येक खेड्यापाड्यात एक साहेब किंवा आपल्या पाण्याचं जे आहे की प्रत्येक बोरचं पाणी आहे आणि बोरच्या पाण्यामध्ये बरेचसे त्रुटी असतात आणि आपण हे पाणी फिल्टर जर दिलं तर बऱ्याचशा त्यापासून बिमाऱ्यासुद्धा कमी होतील. जसे की आमच्या डोंगरगाव असं या भागात किडनीचे पेशंट अतोनात किडनीचे पेशंट आहेत आणि जवळपास साहेब आपण 41 रुपयामध्ये हे शेतकऱ्याला देत आहेत आणि 41 रुपये म्हणजे वर्षाची त्याची गॅरंटी आहे आणि एका वर्षात जर पर दिवस जर धरला जवळपास 10 रुपये त्या शेतकऱ्याला खर्च येत आहे. ते 10 रुपये रोजाप्रमाणे वर्षभर शेतकऱ्याला ते पाणी चांगल्या प्रकारचं पाणी मिळणार आहे. आज पुन्हा जे आपण 3800 रुपयाच्या जवळपास मार्केटमध्ये त्याची फीस आहे तो आपण पंप 21 रुपयात देत आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी खरं जर हा निर्णय घेतलेला आहे आणि असेच निर्णय आमचा संचालक मंडळ असेल किंवा आमचे उपसभापती असतील किंवा आम्ही असू जे काय आम्ही एकूण एखादा विचार करून जे सुचू तसं आम्ही इथून पुढे साहेब तुमच्या आशीर्वादानं करू. आणि पुन्हा एक तुम्हाला एक मागणी आमची की जे सोयाबीनचं सीझन पुढं आहे आणि सोयाबीनचं सीझन असल्यामुळं इथं मोठ्यावर काय माल तेवढा काही बसत नाही आणि कुठंतरी खाली आमचे विजय भाऊ जे आहेत व्यापारी त्यांनी असं सुचवलं की बा इथं कुठंतरी सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला पाहिजे म्हणून आमची काय तुम्हाला विनंती आहे की आपल्या स्थानिक निधीमधून 20 लाखाचा आपण
आम्हाला तेवढा निधी द्यावा, आणि जेणेकरून आपल्या तिथं उद्या सोयाबीनची आवक जास्त झाली तर खाली सुद्धा शेतकऱ्याचा माल खाली उतरला जाईल. म्हणून अशी मी आमच्या संचालक मंडळ आणि आमच्या सर्वांच्या वतीनं आपल्याकडून अपेक्षा करतो आणि विनंती करतो आणि इथे थांबतो. आमची एक दुसरी छोटीशी